किल्ले दुर्गडे हा कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि बऱ्याच वर्षापासून संपूर्ण कल्याणकरांची मागणी होती की बाबा ह्या किल्ल्याची दुरुस्ती व्हावी, थोडं लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित व्हावं आणि सगळ्यांची भावना अशी होती की ती पडझडवरती ती कुठे थांबावी. आपण माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीमागे लावून पर्यटनमधून आपण 5 करोड रुपये आणि खासदार शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातनं 5 करोड रुपये असे 10 करोड रुपये ह्या किल्ल्यासाठी मंजूर केले होते. त्या हिशोबाने सर्व काम चालू होतं, व्यवस्थित हे होतं आणि त्याच आजच्या दिवसामध्ये सकाळी पहाटे मला वाटतं 4 वाजता पहिल्यांदा बाजूची संरक्षक भिंत पडली. त्याच्यानंतर आता इथे काही आपले पत्रकार आणि आमचे जिल्हाप्रमुख होते, त्यांच्यासमोर वरची किल्ल्याची मेन भिंत पडली. म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्टर आता दिलेले आहेत कोणीतरी पटेल म्हणून आहेत, त्यामुळे त्यांना ह्या किल्ल्याबद्दलची आस्था नसणारच हे आपल्याला माहीत आहे. ते बिझनेस माइंड लोक आहेत. त्यांनी हा जो आता कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, ही भिंत पडलेली आहे. आम्ही त्याची पाहणी केली. ॲक्च्युली किल्ल्याची भिंत बांधताना त्या भिंतीमध्ये चुना, गूळ, मेथी ह्यांच्या त्या घाण्यामध्ये हे करून ती जुनी पद्धत जी महाराजांच्या काळातली होती त्या पद्धतीने याचं बांधकाम चालू होतं. मागच्या जे कॉन्ट्रॅक्टर होते कशेलकर, त्यांनी ते इमानदारीने व्यवस्थित केलं होतं आणि आता हे पटेल म्हणून कोणी आलेत, अजून त्यांची भेट नाही, ते इथे जागेवरती नाही. एवढा मोठा हादसा होऊनसुद्धा त्यांचे कर्मचारी सांगतात का ते उद्या येतील, परवा येतील. तर ते आल्यानंतर त्यांचं कसं त्यांची मस्ती उतरवायची ते आम्ही बघू. तर सर्वात दुर्दैव असं आहे की पर्यटन खात्याने हा निधी PWDकडे वर्ग केला. PWDने तो पुरातत्व खात्याकडे हे केला. आता दोन्ही खात्यांशी मी संपर्क करतो आहे, तर ते त्यांचं नाव सांगतात, हे यांचं नाव सांगतात. जर हे संध्याकाळपर्यंत ह्या लोकांनी कोणी जबाबदारी घेतली नाही तर पुरातत्व खातं पण आणि मग PWD पण यांना मग माफ करणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला तर आम्ही कुठल्याही पद्धतीत माफ करूच शकत नाही. आपल्याला समजतं की यांनी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी जे मटेरियल वापरायला पाहिजे, जे मी बोललो तुम्हाला की ते घाण्यामध्ये हे करून तयार करतात, तर तसं केलेलं नाही. यांनी ही मला वाटतं ग्रीट पावडर वगैरे असं काहीतरी वापरून तात्पुरतं हे केलेलं आहे आणि ते आता सत्य बाहेर येईल. नशिबाने आपल्या देवीच्या ह्याच्याने ती भिंत पडून आपल्याला दाखवून दिलेलं आहे का ह्या भिंतीमध्ये काय आहे बघा दडले, हे इथे किती भ्रष्टाचार झाला आहे. आता ते संध्याकाळी जर तो संध्याकाळपर्यंत आला नाही तर मग त्याची कशी हजामत करायची ते आपल्याला काय सांगायची गरज नाही आम्हाला, कारण आम्ही ते भरपूर केलेलं आहे. आणि मग ह्याला ही तर आमची आस्था आहे, ह्या जीवावर तर आम्ही शिवसैनिक आमची म्हणजे जो जिवंतपणा आमच्या हृदयात येते ह्या वास्तुमूल्य आहे आणि ह्या वास्तूला अशा पद्धतीने जर हे लोक